हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. बहारेर प्रेमकथेचे आधीचे काही भाग आता मंथन चॅनलवर अपलोड आहेत ते सुद्धा नक्की वाच. सकाळी रोजच्या सारखं आज सुद्धा आरव वेदांतिकासाठी कोकोनट वॉटर घेऊन आला होता आणि वेदांतिका त्याला चिडत होती. अभि आपल्या वर्कआउटसाठी जिम मध्ये गेला होता, त्यामुळे त्याला या दोन कार्टूनचं कारस्थान काही माहिती नव्हतं. दादा, अरे मला नको आता हे. मला काहीतरी चटरपटर खायचं आहे. गुडिया, आधी हे पी. मी सांगते मॉमला, ती देईल तुला चाट वगैरे काही बनवून. दादा, अरे तुला समजत का नाही? मला हे सगळं घरी नाही खायचं आहे. वेदांतिका बोलली तसा आरव तिला बघू लागला. दादा, चल ना, आपण बाहेर खाऊन येऊ. आता तर स्टॉल सुद्धा लागले असतील. वेदांतिका स्माईल करत म्हणाली. काय? गुडिया, अगं ते किती हायजेनिक असते. तुला आणि बेबीला काही झालं तर? आरव काळजीयुक्त सुरात. दादा, अरे मला काही होणार नाही. पण दादा, अरे मी सांगते ना तुला, मला काही होणार नाही. प्लीज ना दादा, प्लीज. वेदांतिका बारीक चेहरा करून. तसा आरवने तिला बघून हताश उचकारा सोडला. कारण त्याला त्याच्या गुडियाचं मन दुखवायचं नव्हतं. शेवटी दादा होता तिचा. मग तिचा हट्ट तर तो कसा सोडणार होता? बरं ठीक आहे, मी दादाला सांगते, मग जाऊ आपण. बोलून आरव अभिच्या खोलीच्या दिशेने जाणार की वेदांतिकाने त्याचा हात धरला. दादा, अरे यात त्यांना काय सांगायचं आहे? कुठे आपण मुंबईच्या बाहेर चाललोय, 10-15 मिनिटात येऊच की. चल आता. वेदांतिका आरवला बघत म्हणाली. तसा आरव तिच्या मागे जाऊ लागला. त्यानंतर ते दोघे वाड्याबाहेर पडले. आरव वेदांतिका सोबत असल्याने गाडनेही त्यांना तितकंसं विचारलं नाही. थोड्याच वेळात ते दोघे रस्त्यावरच्या एका स्टॉलवर उभे राहून मस्तपैकी आपली चाट एन्जॉय करत होतेच की 1-2 गाड्या पटापट येऊन त्यांच्या जवळ उभ्या झाल्या आणि त्यातून काही धाडधीप्पाड माणसं बाहेर आली. त्यांनी सरळ जाऊन वेदांतिकाला पकडलं आणि घेऊन जाऊ लागले. वेदांतिका वाचवा म्हणून ओरडत होती. आरव तिला वाचवायला धावला होताच की मागे असलेल्या माणसाने त्याच्या डोक्यावर जोरात वार केला, ज्याने आरवचं डोकं गडगडलं आणि तो तिथेच जमिनीवर पडला. त्याला तसं बघून वेदांतिका धावत त्याच्या जवळ जाऊ लागली, पण त्या माणसांनी तिला पकडली आणि गाडीत कोंबली. वेदांतिका दादा दादा म्हणत आरवला आवाज देत होती, तर आरव जमिनीवर पडून अर्धवट शुद्धीत आपल्या गुडियाला दूर जाताना बघत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या मातीत मिसळू लागले आणि तो धुसर झालेली ती गाडी बघत बघत पूर्ण बेशुद्ध झाला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने स्वतःला हॉस्पिटलच्या बेडवर आणि आपल्या दादाला समोर बघितले. बोलून आरव रडू लागला. सगळी सगळी माझी चूक आहे दादा. मला तुला सांगायला हवं होतं. गुडियाच्या मोहात मी गुडियाचा जीव धोक्यात टाकून बसलो. आरवला आता खूपच गिल्ट वाटत होतं. त्याचे अश्रू अभिचे हात भिजवत होते आणि ते बघून अभिचं रक्त उसळत होतं. त्याच्या शरीरात आगीचा बोंब उठला होता. आरवला शांत करून आणि नर्सला त्याची काळजी घ्यायची सांगून अभि तसाच तिथून बाहेर पडला. जाता जाता त्याने राजीव यांना फोन करून आरव बद्दल सांगितलं आणि तसाच हॉस्पिटल बाहेर पडला. अंगात राग आणि डोळ्यात उसळत्या लाटा घेऊन तो निघाला. सर, आम्ही सगळं प्रयत्न केले, पण त्या राघवने मॅडमला कुठे ठेवलं त्याचा पत्ता लागत नाही आहे. नो नो जॉन, मला काहीही करून त्याचं लोकेशन हवं आहे, कारण मला माहिती आहे आता तो सुद्धा तिथेच असेल जिथे माझी प्रिन्सेस.
शेवटचं बोलताना त्याचा गळा भरून आला आणि त्याने फोन ठेवून घेतला. अभिने आपले डोळे घट्ट मिटले आणि स्वतःच्या हृदयाला शांत करू लागला, जे आता त्याच्या प्रिन्सेसच्या काळजीने अतिवेगाने पडत सुटलं होतं. तिकडे जॉन सुद्धा आपल्या बॉस साठी खूप चिंतेत होता. त्याचा बॉस आता कुठल्या वेदनेतून जात आहे हे तो चांगलं समजू शकत होता. आणि आज पहिल्यांदा तो स्वतःला इतका हतबल समजत होता. त्याने सुद्धा दीर्घ श्वास भरत स्वतःला शांत केले आणि पुन्हा जोमाने कामाला लागला. आता तर राघव जमिनीत जरी मुरला असेल तरी तो त्याला तिथून सुद्धा खोदून काढणार असेच काहीसे भाव घेऊन तो पुन्हा कामाला लागला. इकडे अभि सरळ पोलीस स्टेशन मध्ये आला. तसे तिथले इन्स्पेक्टर उठून उभे झाले, तर बाकीचे सुद्धा डोळे फाडून बघू लागले. होताच तसा तो, तितकाच रुबाबदार आणि डॅशिंग पर्सनॅलिटी असणारा. त्यात आज त्याच्या डोळ्यातली ती धगधगती आग त्याच्या त्या भारी पर्सनॅलिटीत आणखी भर टाकत होती. पण त्याला आता कुणाची पर्वा नव्हती. तो सरळ जाऊन इन्स्पेक्टर समोर उभा राहिला. कुठे आहे ती? अभिने विचारलं. आवाजात इतकी जबर होती की समोरचा इन्स्पेक्टर सुद्धा थरकापून गेला. सर तिकडे म्हणत इन्स्पेक्टरने एका बाजूला इशारा केला. तसा अभि सरळ तिकडे निघाला, तर इन्स्पेक्टर सुद्धा आपला घाम पुसत मागे गेला. एक त्याचा बुटाचा टप टप आवाज सोडला तर आता त्या पोलीस स्टेशन मध्ये कुठलाही आवाज नव्हता. पण तोच टप टप आवाज तिथे असणाऱ्या प्रत्येकाला दणाणून सोडायला पुरेसा होता. जसा जसा तो आवाज वाढू लागला, आत कोठडीत असलेली रश्मी घाबरून आपलं अंग आकसून घेऊ लागली. कसा विसरणार होती तो हा आवाज? या आवाजाच्या भीती मध्येच तर तिने इतके दिवस काढले होते. हा आवाज तर तिच्या नसा नसात विणला होता. याला कशी विसरणार होती ती? अभिने इशारा करताच इन्स्पेक्टरने तिथला कुलूप आपल्या थरथरत्या हाताने उघडला. तसा अभि आत शिरला. त्याला बघून रश्मी पुन्हा घाबरू लागली. तिचं अंग कमालीचं थरथरू लागलं. त्याला समोर बघून तिला तिच्या किडन्याच बाहेर येतात की काय असंच वाटू लागलं. तर अभि शांतपणे तिला बघत होता, पण त्याची तीच थंडी नजर समोरच्या व्यक्तीला गोठून मारायला पुरेशी होती. दुसरीकडे राजीवला जसं आरवबद्दल कळलं ते सरळ वाड्यातून निघाले. साधना यांनी सुद्धा सोबत चालण्याचा हट्ट केला. त्यांची ती तगमग बघून वसंतराव यांनी राजीवला साधनाला सुद्धा घेऊन जायला सांगितले आणि ते सुद्धा त्यांच्या सोबत निघाले. त्यांचा तरी जीव कसा राहणार होता आपल्या पार्टनरला बघितल्याशिवाय म्हणा. मेटला घरावर लक्ष ठेवायचं सांगून ते तिघे वाड्याच्या बाहेर पडले. तसा ड्रायव्हर गाडी घेऊन आधीच तयार होता. राजीव, वसंतराव आणि साधना तिघेही गाडीत बसले तशी ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली. इकडे पोलीस कोठडीत अभि अजूनही ज्योतीसमोर शांत उभा होता, पण त्याच्या डोळ्यातला तो लालसरपणाच तिला बोलत करायला पुरेसा होता. जे आहे ते पटापट बोलायचं, माझ्याकडे जास्त वेळ नाही. अभिचा धारदार आवाज त्या कोठडीत असा घुमला की तिथल्या भिंती सुद्धा ते पुन्हा पुन्हा बोलू लागल्या. मला काहीच माहिती नाही, रश्मी कशी तरी अडखळत बोलली. हे बघ, मला पुन्हा रिपीट करायला आवडत नाही. जर आता तू बोलली नाहीस तर मला दुसरेही मार्ग आहेत. अभि पुन्हा शांततेत बोलला. पण मी जर काही सांगितलं तर तो माझ्या मुलाला मारून टाकेल. शेवटी रश्मीने आपली भीती बोलून दाखवली. तसं काहीच होणार नाही. अभि ठामपणे. हे तुम्ही इतक्या सहज कसं बोलू शकता? रश्मी अभिला इतक्या ठामपणे बोलताना बघून थोडी चकित होऊन बोलली. तिच्या डोळ्यात एक चमक आली, कारण इतके दिवस अभि आणि पाटील कुटुंबासोबत
राहून तिला इतकं तर कळलंच होतं की अभि राघव इतका क्रूर आणि निर्दयी नाहीच. आपल्या फायद्यासाठी निष्पाप लोकांचा वापर करणारा तो नक्कीच नाही. म्हणून तिला कुठेतरी असं वाटत होतं की अभिने तिच्या मुलाला शोधलं असेल आणि अभिजवळ जर तिचा मुलगा आहे म्हणजे तो नक्कीच सुरक्षित असणार याची तिला पूर्ण खात्री होती. त्याची तू काळजी करू नकोस. तू फक्त राघव विषयी तुला जे काही माहिती असेल ते सांग अभि. तसं तर मला जास्त काही माहिती नाही, पण जितकं आहे तितकं नक्की सांगते, बोलून रश्मीने त्याला सांगायला सुरुवात केली. बस इतकंच माहिती होतं मला. तू खरं बोलतेस की काही लपवतेस? नाही, माझ्या मुलाची शपथ. रश्मी गड्याला हात लावून बोलली. तसा अभि तिथून निघू लागला. आणखी एक, रश्मी म्हणाली तसे अभिचे जाणारे पाय थांबले आणि त्याने मागे वळून पाहिले. तो सतत त्याच्या घरच्या मागच्या बाजूला जायचा आणि खूप खूप वेळाने बाहेर यायचा. बाकी तिथे काय आहे काय नाही मला माहिती नाही. फक्त एक दोन वेळा मी त्याच्यासोबत डॉक्टरांना सुद्धा तिकडे जाताना बघितलं होतं. रश्मी बोलून अभिला बघू लागली. तसा बोलून अभि बाहेर गेला. त्याने इन्स्पेक्टरला काहीतरी सांगितलं. ओके सर बोलून इन्स्पेक्टर सुद्धा अभिसोबत जाऊ लागले. तर रश्मी समाधानाने अभिला जाताना बघत होती. आता कुठे तिला खूप हलकं हलकं वाटत होतं. इतके दिवस राघवमुळे ती जी भार घेऊन जगत होती तो एका क्षणात नाहीसा झाल्याचं समाधान तिच्या डोळ्यात उतरलं होतं. आता तिला कशाचीही भीती उरली नव्हती. हॉस्पिटल. राजीवची कार जशी हॉस्पिटल बाहेर थांबली साधना लगेच आत धावली. कधी एकदा आपल्या लेकराला बघतो असंच झालं होतं त्या मावं. जेव्हापासून राजीव यांनी तिला आरव बद्दल सांगितलं होतं त्याच्याच काळजीत कासावीस होत होती ती. थोड्याच वेळात राजीव, वसंतराव आणि साधना तिघेही आरवच्या रूम बाहेर उभे होते. अभिने आधीच आरवला VIP रूम मध्ये शिफ्ट केलं होतं. सोबतच त्याच्या केअरसाठी एक स्पेशल नर्स सुद्धा ठेवण्यात आली होती, जी आता सुद्धा तिथेच रूम मधल्या सोफ्यावर बसली होती. तितक्यात आरव म्हणून साधना यांच्या रडवलेल्या आवाजाने त्या खोलीची शांतता भंग केली आणि आरव सोबत नर्सचं सुद्धा लक्ष तिकडे गेले. तर दारात राजीव, वसंतराव आणि साधनाला बघून ती उठून उभी राहिली. साधना तशीच धावत येऊन आरवला बिलगली. तिथे पूर्णपणे आरवला आपल्या मिठीत घेरून घेतलं होतं आणि ती रडू लागली. आज आपल्या मुलाला या अवस्थेत बघून तिला किती वेदना होत असतील हे तिथे असणारा प्रत्येक जण समजू शकत होता. म्हणून तर ते तिघे शांत होते. मॉम, आय एम फीलिंग बेटर. मला जास्त काही झालं नाही, आरव साधनाला हळूच म्हणाला. हो, म्हणून तर ही इतकी मोठी पट्टी इथे लागली आहे ना. आणि म्हणतो मला जास्त काही झालं नाही. साधना सुद्धा जरा चिडतच आरवला बघत होती. तसा आरव स्मित करत बघू लागला. तर साधना यांनी त्याला हलकेच एक फटका दिला. म्हणजे इथे त्याच्या काळजीने त्यांचा जीव जायची वेळ आली आणि या मुलाला मस्करी सुचते बघून आता त्यांना रागच आला आणि त्यांनी त्याला हलकाच फटका मारला. ओ मॉम, आरव ओरडला. सॉरी सॉरी बेटा, खूप लागलं का? साधना पुढे होत काळजीने बोलली. तसा आरव स्मित करू तिला बघू लागला. तसे राजीव आणि वसंतराव सुद्धा थोडे थोडे हसले. पार्टनर, तू नक्की ठीक आहेस ना? वसंतराव सुद्धा थरथरत्या आवाजाने विचारलं. आज त्यांना अशा अशा गोष्टी समजल्या होत्या ज्याने त्यांचं कणखर मन सुद्धा हलू लागलं होतं. येस पार्टनर, आरव हसत म्हणाला. तसे वसंतराव सुद्धा शांत झाले. त्यांच्या पार्टनरच्या ओठांवरचं ते हसू बघून त्यांना सुद्धा खात्री पटली की तो ठीक आहे. राजीव यांनी सुद्धा काळजीने आरवची विचारपूस केली. आरवने त्यांना सध्या तरी वेदांतिकाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तसं अभिनेच त्याला वॉर्निंग दिली होती. त्या तिघांना शांत झालेला बघून आरवचा चेहरा पुन्हा गंभीर झाला आणि त्याला आपल्या गुडियाची काळजी वाटू लागली.
तिकडे ते तिघे सुद्धा आरव समोर दाखवत नसले तरी त्यांना सुद्धा वेदांतिकाच्या चिंतेने गेडलं होतं. सगळेच एकमेकांचं मन जपत तिच्याच काळजीत हरवले होते. हेच तर कुटुंब असते ना. यालाच तर कुटुंब म्हणतात. एकमेकांची काळजी करणे, प्रेम करणे आणि कुठल्याही परिस्थितीत सोबत असणे आणि तितकंच एकमेकांना जीव लावणे. ही साथ, ही सोबत माणसाला खचू देत नाही, त्याची ताकद बनते. थोड्याच वेळात राजीव यांनी सगळी रिचार्ज फॉर्मॅलिटी पूर्ण केली आणि आरव सोबत ते सगळे तिथून निघाले. बेसमेंट, तो येई, तो याला मारून टाकेल, तो येई. ती बाजूला असलेली बाई अजूनही तेच बडबडत होती. टक टक करत बुटांचा आवाज तिथे घुमला. तसं त्या मुलीचं लक्ष तिकडे गेलं आणि समोर राघवला बघून तिला धक्काच बसला. वेलकम मिसेस पाटील, वेलकम टू माय किंगडम. राघव वेदांतिका जवळ येत म्हणाला. तसं वेदांतिकाने त्याला बघत आपला चेहरा दुसरीकडे वळवला. तर तिला तसं करताना बघून राघवचे ओठ तिरके झाले. हो, ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून वेदांतिकाच होत, जिला राघवच्या माणसांनी आज सकाळी सकाळी उचलून घेतली होती. तू मला इथे का आणलंस? मी तुझं काय वाकडं केलं? तुझं काय बिघडवलं? वेदांतिका अत्यंत रागाने बोलली. तिचे डोळे आता अक्षरशः आग ओकत होते. तिला बघून असं वाटतच नव्हतं की थोड्या वेळापूर्वी घाबरून रडणारी ही तीच मुलगी आहे. तिच्या डोळ्यातला तो राग बघून तर एक वेळ राघव सुद्धा तिला बघतच राहील. पण पटकन त्याने स्वतःला सावरलं. सांग ना, तू असं का केलंस? वेदांतिका चवतारून बोलली. तुला ऐकायचं आहे ना तर ऐक. तुझ्यासारख्या नाजूक परीला त्या त्या अभि पाटील जवळ नाही तर या राघव जवळ असायला हवं. यात माझाच फायदा आहे. एक म्हणजे तो अभि पाटील तुझ्या आठवणीत वेडा होईल आणि तुझ्यासारखी सुंदर अप्सरा माझ्या जवळ असेल. आता मजा येईल त्या अभि पाटीलला तडपवायला. राघव क्रूर हसत बोलला. त्याचं ते भयानक हसू त्या बेसमेंटमध्ये घुमत तो दणाणून सोडत होते, ज्याने तिथली हवा सुद्धा घाबरली होती आणि भिंती थरथरत होत्या. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.